जय संविधान। ग्रामपंचायत कार्यालय मोकाजदरा, तालुका नायगाव, खैरगाव, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र। 60,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यापैकी मी एक आहे। राज्याध्यक्ष विलासभाऊ कुरुमवार साहेबांनी जे काय आपल्याला आदेश दिलेला आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे कुटुंब, मी व माझे कुटुंब हे येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा आहे। तर बहिष्कार टाकायचं नसून आपल्याला त्यांच्या विरोधात मतदान करायचं आहे। हे जे सरकार आहे, चालू सरकार, यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं आहे। हे आपल्याला मोर्चे काढून वेळोवेळी निवेदन देऊनही जर वेतन श्रेणी लागू करत नसतील तर यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं आहे। मी, माझी बायको, माझे लेकरं, माझे आईवडील, माझे भाऊ, माझी भावाची बायको, माझे सासू सासरे, माझे मेव्हणे, म्हणजे एका कर्मचाऱ्याच्या पाठीमागं आपल्याला 15 मतदान तयार करायचं आहे। म्हणजे 60,000 ग्रामपंचायत गुणुले 15 म्हणजे 9 लाख मतदान महाराष्ट्रातील BJPच्या विरोधात आपल्याला करायचं आहे। यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचे आहे की हे 9 लाख मतदान हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पाठीमागं आहे, आपल्या हक्काचं मतदान आहे, हक्काचं मतदार आहेत हे। यांना दाखवून द्यायचे। गिरीश महाजन पंचायत राजमंत्री यांना एकच विनंती आहे की त्यांनी जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या विरोधात जे अपशब्द त्यांनी जे बोललेलं आहे ते पाठीमागं घेऊन वेतन श्रेणी लागू करायला पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। अहो एवढं वेळोवेळी, एखादी पुरुष जर समजा एखाद्याच्या कामाला शेतकऱ्याचा गेला तर तो 6-7 तासामध्ये 500 रुपये आणतो। एखादी वेळेस एक माणूस जरी समजा लातूरसारख्या ठिकाणी जर सालदार म्हणून जर 12 महिन्यामध्ये त्याचं 1.5 लाख रुपये कमवत असतील तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये एका वर्षामध्ये तयार होत नाहीत तर आमचा संसार कसा चालवायचा हो? एवढं कदरून जे बोलतोय मी आता सध्या आहे ग्रामपंचायत आमच्या पाणीपुरवठा विहिरीवरती आहे। एक वेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार येते की मी विहिरीमध्ये पडून मरू का आत्महत्या करू का लाईटवरती जाऊन लाईटला धरू। एवढी म्हणजे ना अपरात्री जाऊन आम्ही मोटर चालू करतो, पंप चालू करून गावामध्ये पाणी पुरवठा सुरळीत आम्ही चांगल्या प्रकारे करतोय। करूनसुद्धा जर सरकार जर आम्हाला जर वेतन श्रेणी लागू करत नसेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एवढी का अन्याय याच्यावर करतात? नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्याबरोबर जर आम्हाला जर हे आज वेतनश्री जर लागू केली तर आम्ही 101% इमानदार तुमच्या बरोबर आहे आणि अजून पुढे आम्ही 24 तास काम करू। आम्ही एवढं बोलून एवढं तळतळाट असा आहे की एवढा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संसाराचा, लेकराबाळाचा, त्यांच्या बायको लेकराचा जर पाप जर लागला तर तुम्हाला एकही तुमची जागा समजा इमानदार निवडून येणार नाही साहेब। एवढा तळतळाट तुम्ही घेऊ नका। तुम्ही 45,000 कोटी जे तरतूद केले आहे लाडक्या बहिणीसाठी, का तुमच्या आम्ही खात्यामधून मागत नाही, प्रायव्हेट खात्यामधून, सरकारच्या तिजोरीमधून आम्ही हे वेतन मागत आहे साहेब। एवढे अन्याय आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्यावरती करू नका हो साहेब। कारण का की हा ग्रामपंचायत कर्मचारी एवढा काम चांगलं सुरळीत पाडतो, रोज ग्रामपंचायत झाडून काढून ग्रामपंचायत उघडतो, गावातील साफसफाई करतायत। कोणतंही काम असू द्या हो, एकही काम असं नाही म्हणू शकत नाही ग्रामपंचायत कर्मचारी। एवढा असतानासुद्धा जर तुमच्या लक्षात येत नसेल तर हा ग्रामपंचायत कर्मचारी, एका कर्मचाऱ्याच्या पाठीमागं 15 जण आम्ही उभा करणार, ते हक्काचं मतदान उभा करणार। आम्ही असं काय आम्ही आलतू फालतू बोलणार नाही। राज्याध्यक्ष साहेब, फक्त तुम्ही आदेश द्या। इमानदार न्याय मंत्रालयामध्ये जाऊन जर मी इमानदार आत्महत्या करणारच मी, तुम्ही फक्त आदेश द्या। जर मी एका दिवस आत्महत्या करून जर माझ्या ग्रामपंचायत 60,000 ग्रामपंचायत जर भलं होत असेल तर याच्या एवढी चांगली म्हणजे सुखाची बाब मला जर हे होत नाही। समजा हा व्हिडिओ जाऊ द्या, मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ द्या। काय चमालांशी एवढं कामं करून सुद्धा हे जर ऐकत नसतील तर जगून तरी काय फायदा आहे? मी इमानदारानं मला काय त्यांनी काढून टाकू द्या। यांना बहिष्कार टाकून चालणार ना साहेब। इमानदारानं यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं आहे। हे करणार म्हणजे करणार, हे काळ्या दगडावरची रेस आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, ग्रामपंचायत कर्मचारी जे रिटायर्ड झाले आहेत, त्यांना इमानदारानं आता अक्षरशः मागून खावं लागते, कुणाच्या घरी जाऊन भाकर आहे का म्हणून। त्यांना लेकरं-बाळं पोसत नाहीत, कारण का की ते कर्मचारी असूनसुद्धा त्यांना कोणत्या प्रकारे पेन्शन नाही किंवा त्यांना कोणता काही मोबदला मिळाला नाही रिटायर्ड होऊन। एवढं कामं 30-30 वर्ष त्यांनी काम करूनसुद्धा 2-2 हजारामध्ये कुठं हजार 300 रुपये पगार होती त्यांना, नंतर 5,000 झाली। 5,000 झाल्याच्यानंतर काही रिटायर्ड झाले। रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही जर काही देत नसाल तर एवढं म्हणजे कामावर राहूनसुद्धा काय तुम्ही काढून टाका बाबा, आम्हाला तेवढं काही नाही। तेवढं मी मागून खाईल, मी आत्महत्या करीन। पण या वेळेस मतदान मी निवडणुकी सप्टेंबरमध्ये जे निवडणूक आहे त्याच्या विरोधात आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 60,000 गुणुले 15 म्हणजे 9 लाख मतदार तुमच्या विरोधात जाणार आहेत। हे 101 काळ्या दगडावरची रेष आहे। एवढं बोलून फक्त मी कदरून बोलत आहे, कदरून।
अहो काय हे डोक्याचे पांढरे केस झालेले आहेत. एवढं विचार करून एक एक वेळेस विचार येतोय आत्महत्या करू का लेकरं जगू का मायबापाकडे बघू का बायकोकडे बघू. अहो आम्हाला कुठल्याच प्रकार सुट्टी नाही. अहो कुठल्याच प्रकारे लग्नाला जाता येत नाही. कुठल्याच प्रकारे कार्यक्रम करता येत नाही किंवा आमच्या मुलाबाळाचे लग्नसुद्धा करता येत नाही हो. या 9 अहो 1 लाखामध्ये 12 महिन्याचे 1 लाखामध्ये आम्ही काय काय करायचं. संसार भागवायचं का महागाईच्या ह्याच्यामध्ये होरपळून मरून जायचं. अहो साहेब हे काहीच नाही. काय करायचं ते करून घ्या. माझं काय काय